नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे मराठी ग्राफिक्स यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तुम्ही डिझाईन बघितली असेल. आपण प्रत्येक सिरीजच्या आपण 3 किंवा 4 डिझाईन बनवत असतोच. आपण याच्या पहिले पण एक स्वातंत्र्य दिनवर एक डिझाईन बनवली होती. ती जर त्याचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर खाली लिंक दिलेली आहे, लगेच जाऊन व्हिडिओ बघा. आता ही 2 नंबरची डिझाईन असणार ना मित्रांनो. याच्यानंतर बी आपण एखादी 2 डिझाईन अजून घेऊन येऊ तुमच्यासाठी. मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर जेवढे काही डिझाईन तुम्हाला बनवून सांगतो एकदम डिटेलमध्ये सांगतो, आणि त्याचे काही पेज डिफाईल असतात ते एकदम फ्रीमध्ये असतात, त्याला काही पासवर्ड वगैरे नसतं. तुम्हाला जर ही डिझाईन लागत असेल तर काहीच नाही, खाली लिंक दिलेली आहे. आपले मराठी ग्राफिक्स नावाची आपली स्वतःची ॲप आहे, ते ॲप डाउनलोड करा. त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व काही पेज डिफाईल भेटून जातील. आता ही डिझाईन कशी बनवली हे जर शिकायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. बघू शकता मित्रांनो, डिझाईन एकदम प्रोफेशनल डिझाईन आहे मित्रांनो. याच्यामध्ये आपण काहीच नाही, 10 मिनिटांमध्ये डिझाईन बनवली आहे. सर्व काही एकदम डिटेलमध्ये सांगतो. तर सर्वात पहिले काय करू, आपण एक पेज क्रिएट करून घेऊ. पेज क्रिएट करायच्या पहिले तुम्हाला एक सांगतो मित्रांनो, तुमच्यासाठी आपण एक पीएचडी पॅक बनवलेला आहे बघा, हा वाला. त्याची जी प्राईस फक्त 499 आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे ते सांगतो. त्याच्यामध्ये तुम्हाला 350+ लग्नपत्रिका भेटणार आहे. त्यानंतर बर्थडे पोस्टर, होल्डिंग पोस्टर, उत्सवाचे पोस्टर, सोशल मीडिया पोस्टर. त्यानंतर आपण जेवढे काही यूट्यूबला व्हिडिओ घेणार त्याचे काही जे पीएचडी फाईल असणार ते याच्यामध्ये ॲड होत राहणार. म्हणजे तुमच्यासाठी एकदम धमाकेदार ऑफर असणार आहे ही. आणि आता काही दिवसामध्ये याची प्राईस वाढू शकतं. आता सध्या 499 आहे मित्रांनो. आता काही दिवसांनी वाढेल, त्याच्यामुळे तुम्ही आत्ताच हा पॅक बाय करून घ्या. त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये काय काय मटेरियल भेटणार ते मी तुम्हाला एकदा सांगतो. खूप काही मटेरियल असणार मित्रांनो. बघा, आता हे पत्रिका बघू शकाल तुम्ही, एकदम ट्रेंडिंग लग्नपत्रिका तुम्हाला भेटणार आहे, ज्या की मार्केटमध्ये तुम्ही बघितलं तर कोणाकडे भेटणार बी नाही तुम्हाला, आणि भेटल्या तर खूप प्राईस सांगतील मित्रांनो त्याच्या. आणि तुम्हाला आपण फक्त बोर्ड 499 मध्ये अवेलेबल करून देणार आहे. त्याच्यामुळे हा पॅक तुम्ही नक्की बाय करा. खूप काही मटेरियल आहे मित्रांनो. सर्व काही जेवढं काही आपण ग्राफिक डिझाईनमध्ये आपल्याला काम पडतं डिझाईनचं, सर्व काही याच्यामध्ये अवेलेबल असणार आहे. लोगोपासून तर एकदम डिटेलमध्ये सर्व काही मटेरियल आहे मित्रांनो. आणि जे कोरल यूज करतात त्यांच्यासाठी आपण याच्यामध्ये मराठी फॉन्ट आहे, कॅलिग्राफी फॉन्ट आहे, त्यानंतर कॅलिग्राफी आहे, त्याच्यानंतर फॉन्ट कन्व्हर्टर आहे, त्याच्यानंतर PNG आहेत. खूप काही मटेरियल असणार आहे, ते बी ह्या पॅकला बाय करू शकता. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. सर्वात पहिले काय करून पेज क्रिएट करून घेतो. बघा, डिझाईन बघून घ्या तुम्ही. आपण पोस्ट करणार आहे त्याच्यामुळे आपण काय पोस्ट साईज घेऊ. पोस्ट साईज जे आहे ती विड्थ 4 आहे आणि हाईट 5 आहे. रेझोल्यूशन मी 400 घेतलं. नंतर तुम्ही क्रिएट, आपलं पेज क्रिएट झालं. आपण जे काही आहे ते सगळं काही इकडून ड्रॅग ड्रॉप करून घेऊ. मित्रांनो, बघू शकता तुम्ही डिझाईन. आपण ही डिझाईन तुम्हाला याच्या पहिले आपण एक व्हिडिओ टाकला होता, त्याच्यामध्ये एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन करून सांगितलेले आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर आता जाऊन तो व्हिडिओ बघा. याला करतो डिलीट. ओके, आता इथून काय करू, आपण सर्वात पहिले बॅकग्राऊंड घेतो मी इथून. मग आता आपलं जे बॅकग्राऊंड आहे मी ते ड्रॅग अँड ड्रॉप करून घेतो. बघा मित्रांनो, आपलं हे वाला बॅकग्राऊंड होतं. या बॅकग्राऊंडचा कलर कसा चेंज केला ते मी सांगतो तुम्हाला. पहिले आपण तोच कलर ठेवू. आणि मी आता इथून असे जे PNG जेवढं काय मटेरियल आहे आपण डायरेक्ट ड्रॅग अँड ड्रॉप करून घेऊ. तुम्हाला तिकडे एक्सप्लेन करून सांगू आपण सर्व काही तुम्हाला. ओके, मी असं क्लिक करतो आणि इकडं ड्रॅग, आणि इकडं असं आपलं जे मेन डिझाईन आहे त्यावर असं ड्रॉप करतो. ओके, परत जाऊ आपण इकडे. इथून मी परत जातो आणि जे काही मटेरियल आहे ते आपण इकडे ड्रॅग अँड ड्रॉप करून घेऊ आणि तिकडे तुम्हाला एक्सप्लेन करून सांगू. ओके, बघू शकता मित्रांनो, आपल्या जे काही डिझाईन बनवतो आपण सगळं काही स्वतः बनवतो. याच्यामध्ये जे काही मटेरियल यूज करतो, काही आपल्याकडे मटेरियल सेव्ह राहतं आणि काही आपण गुगलकडून घेतो. पण आपण डिझाईन जे ते एकदम क्वालिटी बनवतो मित्रांनो. या डिझाईनबद्दल तुमचे काही डाऊट असतील तर मला तुम्ही नक्की मेसेज करा, मी तुम्हाला रिप्लाय देईल. खाली नंबर दिलेला आहे, तुम्ही मला पर्सनल मेसेज करून व्हॉट्सअपला बी मेसेज करू शकता, कॉल बी करू शकता. बघा मित्रांनो, आता तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो मी. बघा, याच्यामध्ये काय केलेलं आहे बघा, आपण जे लाल की लावून आपण एक इमेज PNG घेतली होती ती आपण क्रॉप करून घेतली. त्याला एक मास्क करून घेतलं. मास्क डिलीट करतो बघा मी. अशी होती, त्याला आपण काय केलं, मास्क करायसाठी आपण इथं जातो, मास्किंगवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं इरेजर टूल घ्यायचा आणि असं साईज कमी करून घेऊ आणि असं मास्क करायचं आहे आपल्याला. अच्छा, ओपेसिटी इकडून वाढून घेतो मी. असे मास्किंग करायचे. अशा प्रकारे आपण मास्किंग करून घेतलेली आहे. त्याला Ctrl+Z करून घेतो. ओके, अशा प्रकारे तुम्ही त्याला मास्किंग करू शकता. बघा, त्याच्यानंतर बघा त्याला आपण काय केलं आहे, एक इफेक्ट. आता सर्वात पहिले काय करतो, मी याचा बॅकग्राऊंड कलर चेंज करतो. आपण काय केलं तर पहिले या कलर टूलमध्ये बॅकग्राऊंड बनवली होती पूर्ण. आपण मग त्याचा एका क्लिकमध्ये त्याचा कलर पूर्ण चेंज केला. त्याच्यासाठी काय करायचं बघा, इथं मी क्लिक करतो, इथं जातो मी व्ह्यू सॅच्युरेशनवर आणि इथून असा बघा आता कलर
तुम्हाला जसा लागतो तसा ठेवू शकता. असा आपण त्याचा एका क्लिकमध्ये कलर चेंज केला होता. ओके, अशा प्रकारे तुम्ही कलर चेंज करू शकता. तर जे राहिलेलं मटेरियल आहे आपलं त्याला बी आपण ड्रॅग अँड ड्रॉप करून घेऊ. आणि मी इथं खाली घेतो. ओके, डन. बघा मित्रांनो, डिझाईन एकदम प्रोफेशनल डिझाईन दिसते. आता याच्यामध्ये काय केलेलं बघा, मला दिसत असेल या 3 जे लाईन आहे तर कसे बनवलं ते बी सांगतो. याला ड्रॅग अँड ड्रॉप करून डायरेक्ट आपण इथं त्या कशा बनवल्या ते बी सांगतो. आपण थोडं याला काय करतो, मी खाली घेतो, नंतर तुम्हाला सांगतो. बघा काय केलेलं आहे आपण, मी इथं क्लिक करतो. ठीक आहे, रेक्टँगल टूलवर इथून आपण अशा 3 लाईन ड्रॉ करून घेऊ. अशा 3 लाईन मी काय करतो, एकच ड्रॉ करायची अशी. याचे जे बॉर्डर मी ऑफ करतो आणि इथं क्लिक करून ऑल प्रेस करायचं आहे आणि शिफ्ट दाबायचं आहे. म्हणजे काय होईल की त्याचं अलाइनमेंट हलणार नाही, एका लाईनमध्ये ते ड्रॉप होईल. ठीक आहे, दोन्हीला सिलेक्ट करू, कंट्रोल दोन्हीला सिलेक्ट करतो मी असं थोडं इकडे घेऊ. परत जी मधली लेअर याला क्लिक करून ऑल दाबून कंट्रोल झेड ऑल दाबून ड्रॉप करतो आणि इथं असं लावतो, कंट्रोल झेड करतो. बघा काय होतं ते परत परत अनसिलेक्ट होते. शिफ्ट दाबून धरलं की ते प्रॉपर होणार. ओके, थोडं आता आपण त्याला चिपकू घेऊ ॲरीवाली. बघा एवढं झालं. आता याच्यामध्ये आपण काय करू, कलर फिलअप करू. इथं बघा दिसतंय आयकॉन, याच्यावरती डबल क्लिक करायचं आहे. याच्यामध्ये असे कलर फिलअप करायचे. ठीक आहे, आपले जे तिरंग्याचे कलर आहे ते असे फिलअप करायचे. बघा आता आपण तेवढं केलं. आता मी काय करतो, याला तिन्हीला बी सिलेक्ट करतो. ठीक आहे, तिन्हीला बी असं सिलेक्ट करायचं आहे आणि याला मी राईट क्लिक करून कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करतो. म्हणजे काय होईल, ते एका इमेजमध्ये क्रिएट होईल. बघा ते एका इमेजमध्ये क्रिएट झालेलं आहे. आता काय करायचं आहे बघा, इथं जातो मी फिल्टरवरती जाऊन इथून जातो ब्लर आणि इथून जातो मोशन ब्लर. बघा त्याला ज्याचा अँगल आहे तो असा स्ट्रेट ठेवायचा आहे आणि करतो ओके. मी खालच्या लेयरला थोडं साईडला करतो. बघा ते जे आपण बनवलं होतं ते क्रिएट झालं. अशा प्रकारे तुम्ही ते बनवून तुमच्या डिझाईनमध्ये यूज बी करू शकता. आपण काय करतो, याला मी जेवालाच ठेवतो, करतो डिलीट. नाही तर असं आपण अप्लाय करू. त्यानंतर आपला जेवढा काही टेक्स्ट आहे त्याला आपण ड्रॅग अँड ड्रॉप करून घेऊ. 15 ऑगस्ट आपण दोन्हीला सिलेक्ट करतो मी इकडं आणि ड्रॅग अँड ड्रॉप करून घेतो आपल्या डिझाईनवरती. आणि जे आपल्याला लाईन टाकली होती याच्यामध्ये त्याला बी ड्रॅग अँड ड्रॉप करून घेतो मी असं आणि त्या अलाइनमेंट करून घेतो. बघा याचा फॉन्ट जे आपण चेंज करू. तुम्ही आता थोडा फॉन्ट चेंज करतो याचा, हिंड फॉन्ट ठेवू म्हणजे एकदम ओके डिझाईन दिसेल. बघा आता एकदम प्रॉपर दिसते. आपण काय केलं मग मित्रांनो याच्यामध्ये की हे जे ऑगस्ट नाव आहे याला जे आपण टेको फॉन्ट दिलेलं आहे, टेको फॉन्ट काय होतं थोडासा दबून जातो ज्यामुळे ते एकदम प्रोफेशनल दिसतं. बघा त्यानंतर खाली आपण जी लाईन यूज केली ती त्याच्याला आपण हिंड फॉन्ट दिलेलं आहे. बघा बघू शकाल तुम्ही. आणि त्याचं अलाइनमेंट असं करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये बघा आपण एक ही PNG ॲड केली ती, त्याला आपण काय केलेलं आहे, मास्किंग केलेलं आहे. मास्किंग डिलीट करतो. बघा काहीच नाही आहे. इथून असा एक लाईट इफेक्ट दिसण्यासाठी काय केलं आहे, खालून मास्किंग केलेलं आहे. तर मास्किंगवरती क्लिक करतो, इरेजर टूल घेतो इथून. बघा असा आपण काय केलं तर त्याला असं अप्लाय केलं तर म्हणजे काय झालं की एक इफेक्ट क्रिएट झाला असा. ओके, डन. आता बघा आपण जे टेक्स्ट आहे आपलं नाव जे आहे बघू शकाल. याच्या मागे आपण एक ब्रश यूज केलेला आहे मित्रांनो. आपण ब्रश स्वतः बनवला होता. ब्रश कसे बनवले ते मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये सांगणार आहे. ठीक आहे, बघा आता कंट्रोल झेड आपण याच्यावरती एक व्हिडिओ बनवलेला आहे ब्रश कसे बनवायचे. तो बघितला नसाल तर आपल्याला खाली लिंक दिलेली आहे, त्याच्यावर क्लिक करून तो व्हिडिओ बघून घ्या तुम्ही. बघा आता हा कसा बनवला ते बी सांगतो. आता सर्वात पहिले काय करतो मी इकडेच बनवतो तुम्हाला. बघा इथून जातो ब्रशवरती. इथून आपण काय करतो, इथं मी एक नवीन लेअर क्रिएट करतो. ठीक आहे, इथं ब्रशच्या पॅलेटवरती क्लिक करतो, ब्रशेसवर जातो आणि इथून जे 7 नंबरचा ब्रश म्हणजे मी स्वतः बनवला होता माझ्या नावाने मी तो सेव्ह ठेवलेला आहे. आता त्याच्यामध्ये कलर जो आहे तो आपण कलर एकदम इकडे येतो आणि त्याचा कलर कोड घेऊ आपण. ठीक आहे, इथं क्लिक करू. आपण त्याच्यामध्ये एक कलर फिल केलेला आहे, त्याचा कोड बघा इथं दिसत असेल तुम्हाला. याला कॉपिंग करून घेतो मी कोडला. तोच कलर आपण इकडे या डिझाईनमध्ये यूज करू म्हणजे आपल्या डिझाईन जी आहे ती सेम दिसेल. डबल जातो, इथं जातो, इथं क्लिक करतो, डबल क्लिक. बघा आणि इथं तो आपला जो कोड आहे तो मी इथं पेस्ट करतो. बघा आपला तोच कलर येणार. आता घेतो मी ब्रश, त्याची साईज वाढून घेऊ थोडी आणि इथं असं अप्लाय करू. बघा तर काय आलं ते आपल्या लेअरच्या वरी गेलेलं आहे म्हणजे खाली गेलेलं आहे, त्याला वरती घेतो मी. बघा आता एकदम प्रॉपर दिसते. पण काय झालं याच्यात आणि त्याच्यामध्ये थोडा फरक दिसते. याच्यामध्ये आपण थोडी फार त्याला इफेक्ट द्याल ते
बघा त्याला आपण आउटर ग्लो दिलता, त्यानंतर इनर ग्लो दिलता. ओके, त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये कलर फिल केलता आणि त्याला आपण शॉर्ट दिलता. एवढ्या काही गोष्टी आपण त्याच्यामध्ये केलेल्या आहे बघा, बघू शकाल तुम्ही. आता ते अलग कसं दिसतं ते बी सांगतो. बघा त्याला काय करायचं आहे, आता एकदम टेक्स्ट जो आहे आपला ड्रॅग अँड ड्रॉप करून घेऊ. त्याला सिलेक्ट करून आपल्याकडे आपला जे टेक्स्ट आहे असं ड्रॅग अँड ड्रॉप करून घेतो मी, थोडं अलाइनमेंट करून घेऊ. ओके, याच्यामध्ये आपण परत एक पेन यूज केली बघा ही वाली, त्याला मी ड्रॅग अँड ड्रॉप करून घेतो इकडं असं. ओके, एवढं झालं. आता याच्यानंतर काय करायचं बघा, आपल्याला या लेअरच्या खाली येतो मी, याच्या खाली एक नवीन लेअर क्रिएट करून घेतो. इथं याला खाली घेतो, इथून घेऊ आपण बरस, आणि ती बरस हा नॉर्मल घेऊ आता असा जो आपण रेग्युलर यूज करतो. त्याची साईज वाढून घेतो मी. त्याच्यामध्ये आपण व्हाईट कलर घेऊ, इथून त्याची ऑपेसिटी मी थोडी कमी करतो, असं अप्लाय करतो. बघा आता एकदम प्रोफेशनल दिसते, एकदम कडक लुक आला. त्या बॅकग्राऊंडला थोडं सेंटर करून घेऊ. आता काय याची ऑपेसिटी अशी कमी करू, म्हणजे काय होईल ते एकदम प्रॉपरली दिसेल. ओके, याच्यामध्ये जो कलर आहे तो आपण आता मला क्लिक करून ड्रॉप करतो. ओके, करतो मी डिलीट. आता आपण याच्यामध्ये काय केलेलं आहे, अजून कंट्रोल जे करतोय आलं मी, खालच्या लेअरचे जे डबल क्लिक करून याचे जे लेअर स्टाईल आहे सगळं काय डिलीट करतो. याच्यामध्ये डबल क्लिकनं एक कलर फिल करू, असं जातो मी इथून. आपण याच्यामध्ये एक रेड कलर फिल करणार आहे बघा, करतो ओके. ओके, आता याची वरची जी साईज आहे आपण ज्याला कॉपी केलेलं आहे त्याची ऑपेसिटी मी कमी करून घेतो. बघा आता तो इफेक्ट क्रिएट होत आहे. कमी करून घेऊ, तुमच्याकडून तुम्ही कमी करू शकता. डबल क्लिक करू, रेडची जी ऑपेसिटी आहे ती इथून मी परत कमी करतो, म्हणजे काय होणार थोडं ते एकदम प्रॉपर दिसणार अशा प्रकारे. बघा आता ओके, डन. आता थोडंफार मॅच झाला आपला जो टेक्स्ट आहे तो, म्हणजे जो आपण इफेक्ट क्रिएट केला होता बराचसा तो मॅच जर नसेल झाला तर अजून कमी करू शकता तुम्ही. इथं क्लिक करू, अजून ऑपेसिटी कमी करून घेतो बघा इथून मी. बघा आता मॅच झाला एकदम प्रॉपर. त्याच्यामध्ये आपला जो फक्त शुभेच्छुक नावाचा जो टेक्स्ट आहे मित्रांनो तो राहिलेला आहे बघा, त्याला आपण ड्रॅग अँड ड्रॉप करून घेतो. इथं असं अलाइनमेंट करून घेऊ. याच्यामध्ये काय काय फॉन्ट यूज केलं ते मी तुम्हाला सांगतो. याच्यावरती जे आपण पॉपीस फॉन्ट यूज केलेलं आहे, मधल्या लाईनला बी पॉपीस फक्त त्याचा कलर चेंज करून त्याची साईज मोठी घेतलेली आहे. खालच्याला बी पॉपीस त्याचा फक्त बोल्डमध्ये ठेवलेलं आहे. बस एवढंच केलेलं आहे मित्रांनो याच्यामध्ये. बघा, आणि याच्यामध्ये आपण एक PNG ॲड केलेली आहे याची पक्ष्यांची. ओके, ती गुगलला तुम्हाला भेटून जाईल. बघा मित्रांनो, आपण एकदम 10 मिनिटामध्ये जे आपले डिझाईन रेडी केलं आहे मित्रांनो, या डिझाईनची जी काही PhD फाईल आहे आपल्या ॲपवरती एकदम फ्रीमध्ये असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपल्या चॅनल असेच काही व्हिडिओ आपण ट्रेंडिंग व्हिडिओ घेऊन येत असतो, त्यामुळे मला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असंच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.